योगेश शिंदे सरांच्या सोशल मीडियावरती सगळ्यांचं स्वागत करतो. सक्सेस स्टोरी या थोड्याशा आपण नाव दिलेले या एक चॅप्टर म्हणून आपण त्याला एक नाव दिलेलं आहे की सक्सेस स्टोरी. याच्यामध्ये आपण पेशंटला जे काही अनुभव आलेले असतात त्यांचं मनोगत आपल्याला इतर लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. बरोबर आहे ना. अयोध्या सुनील जाधव, बरोबर का, हे दाम्पत्य आज आपल्यासमोर बसलेले आहे. त्यांचा प्रवास जवळपास 18 वर्षाचा आहे. लग्नाला 18 वर्ष त्यांची झालेली होती आणि या प्रवासामध्ये त्यांनी बऱ्याच ठिकाणी काही काही ट्रीटमेंट घेतली. मायामध्ये कुठं कुठं घेतली? बीड, नगर, औरंगाबादला ट्रीटमेंट घेतली. तिथं काय आपल्याला यश आलं नाही. मग ही ट्रीटमेंट घेता घेता तुम्हाला आपल्या हॉस्पिटलचा पत्ता मिळाला, आणून दिला होता. आमच्याच गावातले एक पेशंट होते तर तीन सांगितलं. बरोबर. कुठलं गाव तुमचं? उंबारवाडी. उंबारवाडी कुठं आलं? तालुका गेवरा, जिल्हा बीड. माझं पोस्ट माधवमुळीच. अच्छा, ते गेवरायचे तिकडून ती माझा नगर आहे. अच्छा, तिथून तुम्हाला पत्ता मिळाला. मग तुम्ही इथे आला, बरोबर आहे. फरक पडला. मग इथे आल्यानंतर भेट झाली सगळ्यांची आणि तुमचा प्रवास सुरू झाला. माझ्यामध्ये प्रवास तुमचा हा जवळपास 1 वर्षाचा असावा. कारण 1 वर्ष झालं आपल्या या प्रवासाला आणि या 1 वर्षामध्ये आपल्याला एकदा थोडंसं पुढं जायला अडचण आली, थोडंसं जाता नाही आलं. पण नंतर मात्र हिंमत तुम्ही हारले नाही. हिंमत नाही हारण्यामागचं कारण काय? आम्हाला असंच सरांचं हेच वाटलं आम्हाला चांगलं. त्यांनी प्रोत्साहन दिलं आम्हाला. कारण सरांनी तुम्हाला प्रोत्साहन होतं आहे ना. कशा प्रकारचं प्रोत्साहन होतं? ते सांगा आम्हाला की तुम्हाला 100% आता यावेळेस फेल झालं पण दुसऱ्या वेळेस 100% होऊ शकता. बरोबर आहे. आणि सरांनी काही पूर्ण चार्जेस घेतलेली नाही. हे न घेतल्यामुळे आपण कुठंतरी काय बांधतो? विश्वास वाढतो. आणि काय बांधतो? हिंमत आहे ना. तर जी तुम्ही ती हिंमत बांधली आणि परत तुम्ही स्टार्ट केल्यानंतर आज 12 जून आहे ना. 12 जूनला आज तुम्हाला 2 कन्यारत्न प्राप्त झाली. आजकालच्या युगामध्ये मुली होणं हे सगळ्यात भाग्याचं, बरोबर आहे ना. ताईचं नाव काय आहे? अयोध्या. अयोध्यामध्ये खरं म्हणजे लवकुश, पण इथं आता उलट झालेलं आहे ना की आपल्याला उलट 2 लक्ष्मी आले. ही व्याख्या बदलली आणि तुमच्या जीवनाची पण व्याख्या बदलून गेली. तुम्ही आई झाले, तुम्ही बाबा झाले, अजून आजी झाल्या. या सगळ्या जणांची व्याख्या बदलली आहे की नाही. तर असंच तुम्हाला तासावर तुम्ही पुढे गेले. आपला सगळा स्टाफ वगैरे काही कसा वाटला? एकदम छान. सगळेच तिथं आहे. आपण जसं म्हणतो तसं ऐकतात. सेवा बी देतात. काही हे नाही. चांगलं. तुमच्या गावाकडे तुमच्या नातेवाईकात ही बातमी पसरली. आमच्यामुळे 2 पेशंट येते तिथं, त्यांना खरंच बिपत झालाय. बरं. आणि अजून एक येणार आहे. अच्छा, माहिती नाही. आता हे तर येणार, तुम्ही सांगणार आहे. पण जेव्हा ही बातमी पसरली सगळीकडे तर सगळ्यांचे भाव कसे? तुमच्या भावांना पण थोडीशी उत्सुकता वाढली होती. गाव विटून गेले ते मामा ना. त्यांना आता काय मुली आहेत त्या. म्हटलं बरं आहे ना. तर या 2 आणि तुमचे 3 सर्व द्या सगळा मस्त पैकी आहे की नाही. आजींना काय म्हणायचं? आजी कोणाची आहे? म्हणजे तुम्ही आई कोणाची आहे? यांच्या की यांच्या? मावशी म्हणजे आईचा. मग आजी तेच माझी शोधून म्हटलं. कुठं राहता तुम्ही? जवळच येतं पाडोळशी तिकडे आणि सरळ रस्ता गेला. बरोबर आहे ना. किती वजन भरले बाळाची? 2.5. आणि किती महिने घेतले? 8 महिने 1 हप्ता वर गेला. खूप झालं. एवढं जाणं म्हणजे ही साधी गोष्ट नाही. सर म्हणलं हो ना. म्हणजे सगळ्यात मोठी चांगली बाब. नाही तर काही यांना असं वाटतं की बाबा ही IVF म्हणजे खूप कशी आहे, किचकट आहे, खूप त्रास होतो. इंजेक्शन त्याचं ते होतं रिॲक्शन येतं. हा तसं काही झालं. म्हणजे आपलं विश्वास छानच झाला. आणि म्हणजे ताईला सगळं नॉर्मल वाटलं. हो, इतक्या वर्षानंतर
हा सगळ्यात काहीच मोठा वाटलं संदेश नाही. आहे मला आपला. त्रास बी नाही झाला ते कुठला. कशाचा? हे इथं ट्रीटमेंटचा. अच्छा. गोळ्या मेडिकलचा नाही, कुठल्या कशाचा नाही. अशीच काहीतरी आम्हाला पण अशीच काहीतरी अशी भावना लागत असते पेशंटला कुठला त्रास नाही झाला की आम्हाला पण आनंद झाला होतो. तरी मला वाटलं लय चांगलं. शेवटी मेडिकल आहे, काही ना होतच ना. काही काहींच्या भावना सगळं वेगळ्या होत नाही असतात. काही काही ना. है ना? त्याच्यामुळे तुमचा देवाच्या जो- वरच हे. हं? आधी डॉक्टरला मानायचं मग देवाला. बरोबर. शिंदे सरांच्या बाबतीत म्हणजे तुमचं असं पद बनलेली त्यावर की अगोदर मला शिंदे सरच हा. मग देव. छान बाळांना वाढवायचे आता, हो. मोठं करायचंय है ना. अजून काय स्वप्न बघितली होती बाळांच्या बाबतीत? आता काय, आता हे काय चांगलं बनवायचं नुसतं. हे करून. 2 मुली आता तुम्हाला पाहिजे काम नाहीये. आता कशाचीच काय. लहान बाळ आपल्या घरामध्ये असलं की असं संपूर्ण कुटुंब कुटुंब असते फॅमिली. आनंद तो वेगळाच असतो. आज 18 वर्षांनी ताईला मिळाला, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि ताईचं करून खास करून अभिनंदन की ती तुमचा पाठिंबा होता, पण तिने या सगळ्या 18 वर्ष म्हणजे आता सोपा नाही आहे. आणि तो एका बाईच्या आयुष्यामध्ये, आणि ते पण एवढ्या खेडेगावामध्ये राहिल्यानंतर आणि मला सांगायची गरज नाही येते आहे की नाही. चला, तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन परत एकदा. छानपैकी बाळांना शिकवा, वाढवा. काही वाटलं कधी हॉस्पिटलची गरज आहे कधी या. चला, बाय.